गणपती आला, गणपती बाप्पा मोरया. अरे कुठे भाई की हायवे करायला गणपती आला आपला. होय रे होय, आला रे आला, गणपती आला. अरे दादा गुंड्या, अरे गणपती आणला वाटतं. अरे इकडे या, अरे इकडे या. पण मास्तर आज फक्त गणपती बद्दलच बोलायचं बरं काय. शाळेतल्या अभ्यासाबद्दल काय बोलायचं बघा. आणि आज उत्सव उद्या उत्सव गणपतीचा उत्सव. तर आज लय उत्सवात आहे मास्तर. डॉल्बी काय, डीजेच्या पुढे डान्स काय, ते लेझर लाईट काय, चम 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 आकाशात सगळं चम चम चम. मास्तर तुम्ही सुद्धा यायला पाहिजे. हा बरोबर आहे तुमचं. पण दादा गुंड्या, माझा तुम्हाला एक प्रश्न. मला सांगा, आपण गणपती का बसवतो? काय हो मास्तर, आणि तुम्ही आणि बरं आमची शिकवणी घ्यायला लागला. तुम्हाला सांगितलं होतं ना आणि गणपतीच्या उत्सवात आहे म्हणून. हो दादा, अरे मास्तर आपल्याला गणपती बद्दल प्रश्न विचारले. गणपती का बसवतात मास्तर? अहो गणपतीमुळे तर आम्हाला सुट्टी मिळते. आणि डॉल्बी आणि डीजेवर आम्हाला डान्स करायला मिळतं. आणि हे सगळं सगळं आम्हाला नृत्याच्या आयुष्यात दाखवून देतात लोकांना. अरे कला गुणांना वाव मिळाला, डॉल्बी आणि डीजे कशाला पाहिजे? अरे त्या डॉल्बीमुळं बहिरेपणा येतो आणि प्रसंगी हार्ट अटॅक सुद्धा येतो. अरे तुम्ही टीव्ही मध्ये बघितलाय, पेपर मध्ये वाचलाय. आणि त्या लेसर मुळे तर दृष्टी कमी येते. मग मला सांगा, कशाला पाहिजे सगळं? हो मास्तर, डॉल्बी आणि डीजेच्या रिलीज गाण्यावर नाचायचा आनंद काही वेगळाच असतो बघा. तुम्हाला नाही कळणार हो मास्तर. आणि मास्तर डीजेवर नाचलं तर आमचा गणपती आम्हाला काय सुद्धा बोलत नाही, पण तुम्हीच मात्र काय ना काय बोलत असा. अरे गदड्यानो, एवढा वेळ मी तुम्हाला तुमच्या हिताची गोष्ट सांगत होतो, ती राहिलं बाजूला आणि तुम्ही मला पाठ शिकवताय. अरे गणपती तुम्हाला काहीतरी सांगत नसला तर त्याच गणपतीनं मला तुमच्यासारख्या दोन मुलांचा मास्तर केलाय आणि त्यानं मला कानात येऊन हळूच सांगितलंय. काय सांगितलं हो मास्तर? अरे दादा जरा थांब तू. अरे आपल्या गणपतीनं आपल्या मास्टरनं काहीतरी सांगितलंय, जरा ऐकून काय ऐकलं. काय सांगतो तुम्ही? हा, तर गणपतीनं मला सांगितलं की सुट्टी संपल्यानंतर दाद्या गुंड्याला चांगलंच डीजेच्या आणि डॉल्बीच्या तालावर नाचवा आणि लेसर सारखं चमकून काढा. अरे दादा हे मास्टर परत